हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट आपलं जे लेक्चर झालं होतं ते फाउंडेशन 1वरती झालं होतं. त्यामध्ये आपण जे काही 10th आणि 12th ला रिक्वायर्ड असणारे ज्या 10च्या कन्सेप्ट आपल्याला 11th आणि 12thला रिक्वायर्ड असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन केलं होतं. सो आजचं लेक्चर जे आहे ते आपलं फाउंडेशन 2. त्याच्यामध्ये आपण 10thमध्ये जे चॅप्टर्स आपल्याला परत 11th आणि 12thला जे यूज होणार आहेत त्या चॅप्टर्स आपण आज रिवाईज करणार आहोत. तुम्हाला कंटेंट थोडंसं एक्सप्लेन करून देतो. यामध्ये आजच्या याच्यामध्ये काय असेल, आपण पहिला अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ज्याचे फॉर्म्युलेज वगैरे आपण बघणार आहोत. एका दुसरं मी एक्झाम्पल पण घेऊन एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ट्रिग्नोमेट्रिकवरती थोडंसं बोलणार आहोत, ट्रिग्नोमेट्रिक डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ट्रायंगल चॅप्टर थोडंसं डिस्कस करू. त्याच्यानंतर सर्कलमध्ये आपण एरिया सर्कलचे जे काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत जे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज या चॅप्टर्समध्ये यूज होतात त्याच्याविषयी आपण आज बघणार आहोत, किंवा त्याच्यावरती एका दुसरा क्वेश्चन पण आपण सॉल्व करणार आहोत. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर तुम्हाला 4 चॅप्टर्स तुम्हाला तुमच्या 11th आणि 12thमध्ये भेटतात त्याच्याच बेसवरती, तर त्याचं आज आपण थोडंसं रिवाईज करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. सो आपण आज पहिला आज आपण बेसिक चॅप्टर स्टार्ट करतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन. सगळ्यांना माहिती असेल अरिथमेटिक प्रोग्रेशनचा आपण AP असं म्हणतो. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय, अरिथमॅटिक म्हणजे काय, अरिथमॅटिकमध्ये आपले 2 सिम्बॉल येतात, एक प्लस आणि एक मायनस. ओके. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय, जर एखादे नंबर्स अरेंज केले असतील त्यांच्या पोझिशनच्या हिशोबाने, म्हणजे समजा 2, 4, 6, डेफिनेटली नेक्स्ट नंबर माझा 8 असेल, त्याच्यानंतरचा नंबर माझा काय असेल 10 असेल, इथे A4 येईल, इथे माझा काय येईल A5 येईल, डॉट डॉट डॉट, लास्ट नंबर जो माझा असेल तो काय असेल AN असेल. ओके. सो मला माहिती आहे नेक्स्ट जरी मला कोणी विचारलं ना A6 नंबर काय येईल, तर मी काय करेन 10 + 2. का? कारण की प्रत्येक नंबर हा +2ने, हा प्रत्येक नंबर काय होते +2ने इन्क्रीज होतो आहे, वाढत जातो आहे. सो इट विल बी वॉट 10 + 2 किती होऊन जाईल तुमचं 12 होऊन जाईल. 12 नंतर नेक्स्ट मी असं पुढे जात नाही. ओके. सो अरिथमेटिकच्या फॉर्म्युला थोडंसं बघूया. फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काही वर्डिंग्स इम्पॉर्टंट आहेत. पहिला वर्ड आहे तुमचा कॉमन डिफरन्स. सो कॉमन डिफरन्स, आता वर्डिंगमध्ये सांगितलं आहे डिफरन्स कॉमन डिफरन्स म्हणजे काय, कॉमन म्हणजे या प्रत्येक टर्ममध्ये तो काय असेल कॉमन असेल, सेम असेल. म्हणजेच काय, जर मी A2 - A1 केलं तर मला काय मिळेल, A2 - A1 केलं तर मला व्हॅल्यू काय मिळेल 2 मिळेल. ओके. सिमिलरली ऑर तुम्ही मला सर A3 - A2 करूया का, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. A3 - A2, यस, A3 - A2 काय मिळेल 2 मिळेल. म्हणजे हा जो 2ची जी व्हॅल्यू आहे, और आय कॅन से जो कॉमन डिफरन्स आहे थ्रू आउट ऑल द टर्म्स रिमेन्स व्हॉट या कॉन्स्टंट. जर ते कॉन्स्टंट असेल त्यालाच आपण काय म्हणतो AP असं म्हणतो. सो कॉमन डिफरन्स आपल्याला माहिती आहे काय. सो कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय लेटर D. त्याच्यानंतर आपण एक आपलं टर्म येतं दॅट इज कॉल्ड एज व्हॉट या फर्स्ट टर्म ऑफ AP. व्हॉट इज फर्स्ट टर्म ऑफ AP, पहिली टर्म माझी काय आहे A1 आहे. सो पाहिजे त्याला मी हे करून घेतो A1 आहे. सो त्याला आपण काय म्हणू शकतो A1. ह्याचं फॉर्म्युलाचं नोटिफिकेशन और सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे A. त्याच्यानंतर काय आहे नंबर ऑफ टर्म. नंबर ऑफ टर्म म्हणजेच काय, ही जी एनची व्हॅल्यू दिसते ना त्या आपल्याला काय म्हणू शकतो, त्याला आपण नंबर ऑफ टर्म्स इज नथिंग डिनोटेड बाय व्हॉट या N व्हॅल्यू. ओके. सो यस, कॉमन डिफरन्स आपल्याला कळलेला आहे, कसा काढायचा तेही सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्म असेल ती सांगितलेली आहे. देन नंबर ऑफ टर्म इज नथिंग बट व्हॉट या N. ओके. आता आपण थोडंसं फॉर्म्युलाकडे जाऊया. A1 काय आहे 2 आहे, तर A2 काय होते बघा 2 + 2, ओके 4. A3 काय होते 6 + 4, म्हणजे ॲड होत चालला आहे. सो जर तुम्ही नीट बघितलात तर याचा फॉर्म्युला तुमचा काय असेल, AN = फर्स्ट टर्म प्लस N - 1 × D. ओके. जर तुम्ही CBSE असाल तर तुम्हाला हा फॉर्म्युला तुमच्या नोटबुकमध्ये असेल. जर तुम्ही SSC बोर्डाचे असाल तर SSC बोर्डांच्या ह्याच्यामध्ये फक्त हे AN, CBSEमध्ये ANने डिनोट केलं जातं, HSCमध्ये TNने डिनोट केलं जातं. सो इट विल बी A + N - 1 × D. ओके. सो दिस फॉर्म्युला फॉर व्हॉट या SSC. ओके. चलो. सो क्लिअर आहे सगळ्यांना. फर्स्ट AP टर्म्स कळलेलं आहेत, सिरीज कशी असेल तेही कळलेलं आहे. कॉमन डिफरन्स A2 - A1 कसा काढायचा तेही सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्मला आपण APमध्ये A म्हणतो, A1 म्हणतो. नंबर ऑफ टर्म्स N. फॉर्म्युला काय AN = A + N - 1 × D. TN = A + N - 1 × D. चलो एखादं एक्झाम्पल बघून घेऊया आपण. समजा मी एक्झाम्पल लिहितो 3, 6, 9, 12,
15. ओके, आणि मला कोणी सांगितलं की व्हॉट इज A50 टर्म. कोणी मला सांगितलं व्हॉट इज A50 टर्म. A50 टर्म म्हणजे काय, इथे माझा A1 असेल, इथे माझा A2 असेल, इथे माझा A3 असेल, इथे A4 असेल, इथे माझा A5 असेल. सिमिलरली A50ला पण काहीतरी नंबर असेल, बट मी असं A6 काढेन, A7 काढेन, A8 काढेन, A9 काढेन, A10 काढेन, असं जर काढत गेलो तर A50 काढायला मला खूप वेळ लागेल. यस, त्यासाठी मला दोन फॉर्म्युले मागाशी तुम्हाला लिहून दिले होते. CBSEसाठी एक होता आणि HSCसाठी एक होता. सो n-1 इंटू D. ओके, आणि नेक्स्ट होता अजून एक म्हणजे आपल्या HSC बोर्डसाठी A प्लस n-1 इंटू D. ओके, हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, HSC वाल्यांसाठी आहे. मी ते लिहितो आहे SSC, आणि हा फॉर्म्युला आपला कोण यूज करते, CBSE वाल्यासाठी. ठीक आहे, काही फरक, फॉर्म्युलाच बघा, फॉर्म्युला सेम आहे, फक्त इकडे एच्या जागी तुमचा काय येतो, टी येतो, आणि इथे T1 T2 T3 T4 T5 CBSE वाले लिहितात. मला फाईंड काय करायचं आहे, T50 फाईंड करायचं आहे. याच्यामध्ये मी पहिलं काय करतो, पहिलं मी फर्स्ट टर्म काढून घेतो. फर्स्ट टर्म डिनोटेड बाय लेटर A, व्हॅल्यू काय असते, A1 असते, तीच व्हॅल्यू माझ्याकडे काय आहे, 3 आहे. नेक्स्ट काढेन काय, कॉमन डिफरन्स. चलो, कॉमन डिफरन्स मला काय मिळेल, D मिळेल. तो D ची व्हॅल्यू काय असेल बघा, A2 मायनस A1. तो सिमिलरली काय मिळेल, 6 मायनस 3 मला काय मिळेल, 3. ओके, चलो, फर्स्ट टर्म आली, कॉमन डिफरन्स आला. नेक्स्ट इज नथिंग बट व्हॉट, नंबर ऑफ टर्म. N ची व्हॅल्यू माझी काय आहे, 50 आहे. सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. D ची व्हॅल्यू आली आहे, A ची व्हॅल्यू आली आहे, N ची व्हॅल्यू आली आहे. चलो, सो मी फॉर्म्युला सबस्टिट्यूट करतो. T50 इज इक्वल्स टू, चलो डायरेक्ट सबस्टिट्यूट करूया, कारण की तुमच्याकडे फॉर्म्युला लिहिलेला आहे. सो A ची व्हॅल्यू काय तुमची 3 प्लस N, बघा N ची व्हॅल्यू माझी काय 50 मायनस 1 इंटू, तुम्ही काय कराल, D ची व्हॅल्यू जर मी काढायला घेतो, D ची व्हॅल्यू माझी काय होईल, 3. D ची व्हॅल्यू माझी काय असेल, 3. चलो, काय येईल, 3 प्लस 49 इंटू 3. ओके, तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन करायला गेला, 7 2 कॅरी ओव्हर, 4 3 जा 12 प्लस 2 करेल तर इट विल बी वॉट यू 147, आणि प्लस मी इथे काय करेन 3. तर अगर मी हे दोघांचं ॲडिशन करतो तर मला आन्सर काय मिळते, 150. क्लिअर आहे. सो दिस इज नथिंग बट वॉट या हाऊ टू फाइंड युअर AP. म्हणजेच मी काय सांगेन, इकडे ज्याची जी टर्म असेल ना, ती टर्म तुमची काय असेल, 150 ही त्या पोझिशनची टर्म असेल. ओके, क्लिअर आहे. चलो, आता हे तर आपण 10th बघितलं. 11th आणि 12th आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, लक्षात आपल्याला फक्त फॉर्म्युला ठेवायचा आहे. जर मला कोणी A50 विचारलं ना, तर लगेच मी काय करेन, A प्लस जो माझा कोइफिशियंट आहे ना Dचा, तिथनं 1 कमी करेन, सो 49 होईल. फॉर्म्युला लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही आहे. A98 काय असेल हो, A तर असेल 98मधनं 1 कमी करेन, सो इट विल बी वॉट युअर 97D. सिमिलरली A, जर मला कोणी विचारलं व्हॉट इज A50, सो मी A50 काय असेल माझा, सो जर A50 कोणी विचारलं, A150 विचारलं, काही नाही, 1 ने फक्त कमी करा कोइफिशियंटला, सो इट विल बी वॉट 149D. क्लिअर आहे. सो जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. जो कोणी Dचा मल्टिप्लिकेशन नंबर असतो तो फक्त तुम्हाला काय करायला लागतो, 1 ने कमी करायला लागतो. ओके, चलो, सो AP नंबर ऑफ टर्मची कन्सेप्ट झालेली आहे. नेक्स्ट APमध्येच आपण एक गोष्ट बघितली होती, व्हॉट इज सम ऑफ द नंबर, सम ऑफ टर्म्स म्हणजे काय बघून घेऊया. माझ्याकडे A1 असतो, A2 असतो, A3 असतो, A4 असतो, A5 असतो, सिमिलरली माझ्याकडे AN असतो. ओके, चलो, सो मी इकडे बघा जस्ट नंबर लिहून ठेवतो, 3 6 9 12 15, आणि पुढे ते डॉट 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 जात राहतील. सम म्हटलं म्हणजेच नक्की काय, मला या सगळ्यांची काय करायला लागेल, ॲडिशन करायला लागेल. पण पहिली गोष्ट, ही टर्म AP आहे का पहिलं चेक करा. AP जर असेल तरच त्याची सम अवेलेबल होऊ शकते. AP आहे का, AP मी आहे कसं चेक करणार, इथे काय करतो, A2 मायनस A1 काढतो, व्हॅल्यू मला 3 मिळाली. ओके, A3 मायनस A2 काढतो, व्हॅल्यू मला काय मिळाली, 3 मिळाली. चलो, कॉमन डिफरन्स आहे, या दोघांचा डिफरन्स मला काय मिळाला, 3 मिळाला. चलो, नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट या दोघांचा डिफरन्स जरी काढायला गेलो ना मी, A3 मायनस A2, तोही मला 3च मिळेल. सिमिलरली ह्या दोघांचा डिफरन्स पण मला 3च मिळेल, ह्या दोघांचा डिफरन्स पण मला 3च मिळेल. म्हणजे डिफरन्स कॉन्स्टंट आहे. सो आय कॅन से दिस इज व्हॉट युअर एन AP. चलो,
सो मग आता तुम्ही म्हणाल की सर मला जर कोणी सांगितलं A50 फाइंड द ॲडिशन ऑफ व्हॉट युअर A50 टर्म्स, तर मी कसा फाईंड करेन सर? मग A50 मग मला A6 A5 A7 A8 A9 A10 पर्यंत सगळं लिहावं लागेल का? लिहायची गरज नाही आहे. आपल्याकडे एक स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. मी डायरेक्टली त्या फॉर्म्युलावर जम्प करतो. त्या फॉर्म्युलाला म्हणतो सम ऑफ n नंबर्स. हा जो एस डिनोट केला जातो त्या एसला आपण सम ऑफ n नंबर्स म्हणतो. सम ऑफ n नंबर्स कॅन बी गिवन इन द फॉर्म ऑफ व्हॉट n/2 इंटू फॉर्म्युला बघून घ्या 2a प्लस n-1 इंटू d. सेम आहे, काही नाही आहे. याच फॉर्म्युला थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो का मी? बघूया. n/2 इंटू हा जो 2a जो आहे ना त्याला मी a प्लस a लिहितो. काही फरक पडणार नाही कारण की a प्लस a 1 प्लस 1 पण काय 2 आहे. सो मी काय लिहितो a प्लस n-1 इंटू d. आपण मागच्याच याच्यामध्ये फॉर्म्युला बघितला होता an इज इक्वल्स टू व्हॉट a प्लस n-1 इंटू d. ओके, सेम बघा ना. जर मी ही टर्म चेक करतो आणि ही टर्म जर तुमची चेक करतो काय सेम आहे. सर नेक्स्ट मी काय लिहू शकतो? Sn इज इक्वल्स टू n/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. यालाच आपण असं पण म्हणू शकतो Sn इज इक्वल्स टू n/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट. क्लिअर आहे? सो इम्पॉर्टंट फॉर्म्युला कोणता आहे तुमचा? हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि तुमचा हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर सम ऑफ द टर्म्स. काय आहे? Sn इज इक्वल्स टू n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू d. व्हॅल्यू सेम आहेत बघा. परत मी लिहितोय a तुमचा काय आहे? a तुमची फर्स्ट टर्म आहे जी की मला सिक्वेन्स ऑर मला सिरीजमधून मिळून जाईल. त्याच्यानंतर जर मी d विचारला, d तुमचा काय आहे? कॉमन डिफरन्स. डी तुमचा काय? कॉमन डिफरन्स. नेक्स्ट ए डी आला. एन काय आहे? नंबर ऑफ टर्म. सो दिस इज नथिंग बट व्हॉट हियर सम ऑफ द टर्म्स. ओके, सो मोस्टली जर फॉर्म्युले लक्षात नसतील तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता याचा यूज कुठे आहे? याचा यूज तुम्हाला 11th एक चॅप्टर येतो सिक्वेन्स अँड सिरीज. पेपर 2 मधला चॅप्टर आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला पहिलाच AP वरती बरेचसे क्वेश्चन्स येतात. तर तुम्हाला हे फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर जर मी मागच्या स्लाईडवरती आलो सो हे दोन फॉर्म ह्यातला एक लक्षात ठेवा. SSC बोर्डवाले असेल तर हा फॉर्म्युला. तुम्ही जर 11th HSC असाल तर तुम्हाला हाच फॉर्म्युला मिळून जाईल. ओके, तर हे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे फॉर युअर HSC चॅप्टर कॉल्ड ॲज सिक्वेन्स अँड सिरीज. ओके, चलो. सो यस, AP मधल्या एवढ्याच गोष्टी तुम्हाला फक्त पुढे घेऊन जायच्या आहेत. बाकी तुम्हाला जास्त काही फॉर्म्युलेज यूज नाही होत AP मधले जे की तुम्हाला 11वी-12वीमध्ये लागतील. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला काय आहे चॅप्टर? ट्रायंगल जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त यस थोडेसे मी टाईप ऑफ ट्रायंगल्स तुम्हाला लगेच सांगून देतो. आपल्याकडे 2-3 टाईपचे टाईप ऑफ ट्रायंगल्स आहे. एक आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल. लक्षात ठेवा राईट अँगल ट्रायंगलमध्ये नेहमी हा अँगल 90 डिग्री असला पाहिजे. नेक्स्ट आहे तुमच्याकडे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तुम्हाला काय म्हणू शकतो? या तिन्ही साईड्स ज्या तुमच्या असतात त्या काय असतात? इक्वल असतात, सेम असतात. ओके, आणि त्याच्यानंतर जो आपला एक ट्रायंगल असतो तिथे तुमची एकही साईड सेम नसते. त्याला आपण काय म्हणतो? A, B आणि C. म्हणजे त्याच्या एची साईड मी नाव देतो PQR. याला पण सेम नाव देतो PQR आणि यालाही नाव देतो PQ आणि R. काय याचा थोडंसं बघूया. जर मी ह्याला लिहायला गेलो सो एरिया मोस्टली क्वेश्चनमध्ये JEEमध्ये किंवा CETमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतील एरिया ऑफ ट्रायंगल. लक्षात ठेवा एरिया ऑफ ट्रायंगल म्हटले ना पहिला ट्रायंगल ह्या तिघांमधला कोणता आहे ते समजून घ्या. जर तुम्हाला या तिघांमधला जो कोणता ट्रायंगल आहे ते जर नसेल माहिती तर तुम्ही प्रत्येक ट्रायंगलला हाफ बेस इंटू हाईटचा फॉर्म्युला लावू शकत नाही. का? कारण की ह्याचा फॉर्म्युला तुमचा काय? हाफ बेस इंटू हाईट. कोणाचा? इक्विलॅटरल ट्रायंगलचा. कोणाला माहीत नसेल तर याला आपण काय म्हणतो? बेस म्हणतो. आणि याला आपण काय म्हणतो? हाईट म्हणतो.
ओके चलो बेस आली, हाईट आली. मग नेक्स्ट ह्याला मी इथे नाव देतो राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. ओके ह्याला इक्विलॅटरल ट्रायंगल नाव देतो. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके आणि शेवटचा जो आहे तो आपण नॉर्मल और एनी साइड ट्रायंगल. ओके इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. प्रॉपर्टीज जर लिहायला गेलो तर पी क्यूची जी काही साईड लेंथ असेल तीच तुमची क्यू आरची असेल, तीच तुमची काय असेल पी आरची असेल. म्हणजे याच्या तिन्ही साईड सेम असतात इक्विलॅटरल ट्रायंगल्समध्ये. ओके सो नेक्स्ट जर ह्याच्या तिन्ही साईड तुमच्या सेम आहेत तर मी काय करेन मग, चलो सो ह्याचा एरिया काय असेल तुमचा, ह्याचा एरिया काय असेल, एरिया इज इक्वल्स टू रूट बघा नीट, √3/4 इंटू साइड स्क्वेअर. √3/2 इंटू वॉट य साइड स्क्वेअर. वॉट एरिया ऑफ य इक्विलॅटरल ट्रायंगल. जर मी स्क्रीनला स्प्लिट करायचा प्रयत्न करतो, येस जस्ट अ सेकंड. चलो आपल्या स्क्रीनचे स्प्लिट झालेलं आहे म्हणजे आपल्याला सगळ्याला क्लिअर होऊन जाईल. सो एरिया काय असेल √3/4 इंटू साईड स्क्वेअर. ही साईड काय असेल बघा. जर मी कोणी विचारलं तर साईड काय असेल, साईड असेल तुमची पी क्यू असू शकते किंवा तुमची क्यू आर असू शकते किंवा तुमची पी आर असू शकते. साईड तुमची कोणती असू शकते, फक्त तुम्हाला साईडचे डायमेन्शन्स पाहिजे. चलो इक्विलॅटरल ट्रायंगल कळला. आता जर नॉर्मल ट्रायंगल असेल तर नॉर्मल ट्रायंगलमध्ये आपल्याला एरिया फाइंड करताना हेरॉइन्स फॉर्म्युला वापरायला लागतो. हेरॉइन्स फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. हेरॉइन्स फॉर्म्युला काय, S इंटू S मायनस A S मायनस B इंटू S मायनस C. तुम्ही म्हणाल सर ABC काय आहेत, ABC इज नथिंग बट वॉट य लेंथ ऑफ यर साईड, S इज नथिंग बट वॉट पॅरिमीटर ऑफ यर साईड. ओके सो हा फॉर्म्युला यूज होतो. जास्त करून तुमच्या 11th आणि 12thमध्ये याचा यूज एवढा नाही आहे. बट यस इक्विलॅटरल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला खूप साऱ्या चॅप्टर्समध्ये यूज होणार आहे. सो यस ट्रायंगल चॅप्टरमधनं तुम्हाला हेच यूज होईल. यस तुम्ही म्हणाल की सर आम्हाला SSS टेस्ट, SAS टेस्ट किंवा ज्या काही तुमच्या पॉस्च्युलेट्स आहेत ए पॉस्च्युलेट्स ते यूज होतात का, ते तुमचे पुढे 11वी 12वीमध्ये यूज नाही होणार. ते तुम्ही त्यांना 10वीपर्यंतच ठेवू शकता. चलो सो यस नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट चॅप्टरमध्ये जातो आपण. त्या चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री. ओके कोऑर्डिनेट जॉमेट्री जायच्या आधी आहे ना मला तुम्हाला ग्राफ एक्सप्लेन करतो आधी. ओके चलो ग्राफ एक्सप्लेन करूया. इकडे तुमचा काय असतो एक्स, इकडे वाय असतो. इथे आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट लिहितो, प्रत्येक ग्राफला ती गोष्ट गरजेची आहे, कॉल्ड ॲज व्हॉट इज स्केल. ओके जर स्केल नसेल तर तुमचा ग्राफ कधीच व्हॅलिड कन्सिडर केला जात नाही, त्या ग्राफला कधीच त्याला मार्क दिले जाणार नाही. सो कोणताही ग्राफ असो तुम्हाला स्केल लिहिणं गरजेचं आहे. इथे तुमचे एक्सचे कोऑर्डिनेट्स असतात. ओके इथे सगळे कोऑर्डिनेट्स तुमचे काय असतात, पॉझिटिव्ह असतात एक्सचे. इथे तुमचे वायचे एक्सचे कोऑर्डिनेट्स असतात नंबर लाईनच्या ह्या साईडला, ते तुमचे सगळे कोऑर्डिनेट्स तुमचे काय असतात, नेगेटिव्ह असतात. सिमिलरली इकडे आपले वाय कोऑर्डिनेट्स असतात. जर वाय कोऑर्डिनेट्स बघायला गेलो इथे माझे सगळे वाय कोऑर्डिनेट्स काय असतील, पॉझिटिव्ह असतील. जर मी खाली करायला गेलो तर इथे माझे सगळे वाय कोऑर्डिनेट्स काय असतील, नेगेटिव्ह 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 असतील. चलो कोणताही कोऑर्डिनेट, ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, कोणताही कोऑर्डिनेट विल बी गिवन इन अ टर्म्स ऑफ व्हॉट य एक्स कॉमा वाय. एक्स कॉमा वाय तर तुमचा याला आपण काय म्हणतो, फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, याला आपण काय म्हणतो सेकंड क्वाड्रंट म्हणतो, याला आपण काय म्हणतो थर्ड क्वाड्रंट म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो फोर्थ क्वाड्रंट म्हणतो. जर क्वाड्रंट लक्षात नसतील तर अँटी क्लॉकवाईज जावा. अँटी क्लॉकवाईज नसेल माहिती लक्षात ठेवा, राईट हँड साईडपासून स्टार्ट करा, राईट हँड लेफ्ट हँड लेफ्ट हँड राईट हँड. ओके चलो याच्यामध्ये तुमचे दोन्ही कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह असतील, याच्यामध्ये दोन्ही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह असतील, ह्याच्यामध्ये दोन्ही कोऑर्डिनेट्स तुमचे नेगेटिव्ह असतील. इथे तुमचा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. ओके हे तुम्हाला कुठे यूज होईल, जेवढे काही आपले लाईन्स प्लेन्स, जेवढे काही लिनियर इक्वेशन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन्सवरती डिपेंड असलेले चॅप्टर्स आहेत ना, तेवढ्या सगळ्या चॅप्टर्सवर तुम्हाला हे काय होईल, ग्राफ यूज होईल.
ओके. सो यस कॉर्डिनेट्समध्ये कोणत्या कॉर्डिनेटमध्ये समजा मी एखाद्याला विचारलं की यस -3, -4 कोणत्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट असेल, तर मी काय चेक करेन, दोन्ही कॉर्डिनेट्स निगेटिव्ह आहेत ना, डेफिनेटली सर तो या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट असेल, तर त्याला मी काय म्हणेन, थर्ड क्वाड्रंट म्हणेन. प्रेझेंट इन विच क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. पण कोणत्याही ग्राफवरती इकडे आपल्याला ओरिजिन म्हणतो, ओरिजिनचे कॉर्डिनेट आपले 0,0 असतात, लक्षात ठेवा. सो जस्ट कोणताही ग्राफ ड्रॉ करायच्या आधी मिनिमम ही रिक्वायरमेंट आहे, स्केल असणं गरजेचं आहे, वाय एक्सला असलं गरजेचं आहे. तुम्ही इथे एक्स डॅश आणि वाय डॅश लिहू शकता, त्याच्यानंतर ओरिजिन 0,0 असं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट, या चॅप्टरमध्ये आपण अजून एक बघितलं होतं कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये. सो पहिलं होतं डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे एक्झॅक्टली काय, जेव्हा केव्हा मी एखादा पॉईंट म्हणतो, समजा माझ्याकडे एक पॉईंट आहे इथे P आणि एक पॉईंट आहे माझा Q. ओके, या दोन्ही पॉईंटमधनं कन्सिडर करतो की एक लाईन पास होते. ओके, पॉईंट म्हटलं किंवा कॉर्डिनेट्स म्हटले की याच्या कॉर्डिनेट्स असेल x,y, त्याला मी नाव देतो x1 y1, आणि याचा कॉर्डिनेट काय असेल x2 y2. चलो, द नेम सेज डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय, ह्या दोघांमधला इथून ते इथपर्यंत जो काही डिस्टन्स असेल ना, त्याला आपण काय म्हणू शकतो, डिस्टन्स फॉर्म्युला म्हणू शकतो. डिस्टन्स फॉर्म्युलाचा फॉर्म्युला एक्झॅक्टली काय आहे, डिस्टन्स फॉर्म्युला इज डायरेक्टली बेस्ड ऑन युअर पायथागोरसच्याच फॉर्म्युलाच्या हिशोबाने त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला येतो. पण मी तुम्हाला त्याचं प्रूफ एक्सप्लेन करत नाही, जस्ट फॉर्म्युला एक्सप्लेन करतो. फॉर्म्युला तुमचा काय बघूया, D इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा स्क्वेअर रूट ऑफ पहिले काय करायचं आहे, डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट्स स्क्वेअर प्लस डिफरन्स ऑफ वाय कोऑर्डिनेट स्क्वेअर. म्हणजेच काय, D इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, डिस्टन्स फॉर्म्युला. यस, याच डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट येते, खूप ठिकाणी यूज होते, इक्वी डिस्टन्स. आता इक्वी डिस्टन्स म्हणजेच काय, इक्वी डिस्टन्स म्हणजे काय, समजा माझ्याकडे इथे एक पॉईंट आहे P आणि इथे एक पॉईंट आहे माझ्याकडे Q. ओके, आणि इथे एक माझा पॉईंट आहे R. जर इन केस या P पासून या किंवा या R पासून P आणि Q जर इक्वल डिस्टन्सवरती असतील, म्हणजेच काय, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू तुमची काय असेल, सेम असेल, तर मी डायरेक्टली म्हणू शकतो PR जो काही डिस्टन्स आहे इज इक्वल्स टू व्हॉट इयर QR डिस्टन्स. सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट इयर इक्वी डिस्टन्स कन्सेप्ट. डिस्टन्स फॉर्म्युलामधनं तुम्हाला हे दोन फॉर्म्युलेस 11th आणि 12th मध्ये यूज होतील. 11th मध्ये तुम्हाला लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या चॅप्टर्समध्ये हे फॉर्म्युले यूज होतील. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्हाला डिस्टन्स हा वर्ड येईल ना, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स, तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर यूज करायचा. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. ओके, इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. इंटरनल सेक्शन फॉर्म्युला म्हणजे एक्झॅक्टली काय, जेव्हा केव्हा हा सेक्शन वर्ड येतो ना, तेव्हा त्याचे कॉर्डिनेट एक्सपेक्टेड असतात. थोडंसं डायग्राम मी बनवून घेऊया. हा माझा P पॉईंट, माझा Q पॉईंट. जसा पॉईंट आला त्याचे कॉर्डिनेट्स येतील. कॉर्डिनेट काय असेल, x1 y1, आणि ह्याचा कॉर्डिनेट काय असेल, x2 y2. चलो, सेक्शन म्हणजे काय, जर मी या PQ लाईनला कुठेतरी त्याच्यामध्ये जर कुठेतरी कट केला, समजा मी या ठिकाणी असं याला कट करतो, कट केल्यावरती इथे एक पॉईंट असेल, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, एम पॉईंट, जस्ट एम पॉईंट म्हणतो. जसं कट होईल तेव्हा माझा हा जो PQ आहे हा दोन पार्टमध्ये डिवाइड होईल. एक पार्ट असेल त्याचा PM असेल आणि दुसरा पार्ट त्याचा काय असेल, MQ असेल. ओके, सो मला माहिती आहे की हे दोन पार्ट्समध्ये डिवाइड होतील, तो त्याचा रेशो एक असेल M आणि एक असेल N. सो आय कॅन से M अँड N इज नथिंग बट व्हॉट. समजा माझ्याकडे 100 मीटरची एक लाईन आहे, 100 मीटरची काही डिस्टन्स, 100 मीटरचा एक डिस्टन्स आहे, त्याला जर मी कट केला तर एक पार्ट जर माझा 30मध्ये कट झाला आणि दुसरा पार्ट जर 70मध्ये कट झाला, तर त्या दोघांचा कटिंग रेशो काय असेल, 3:7. एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय. जर माझ्याकडे कंप्लीट लेंथ आहे 100 मीटर, ह्याला मी बरोबर कट असा केला की इथं मला 30 मीटर मिळाला. ओके, आणि इथे मला 70 मीटर मिळाला.
70 मीटर मिळाला. सो त्याचा रेशो काय असेल, सो 70 मीटर मिळाला, तर त्याचा जो रेशो असेल ना तो काय असेल बघा तुमचा 30/70. यालाच आपण काय म्हणतो MH2N. सो दॅट विल बी गिव्हन इन अ फॉर्म ऑफ वॉट 3/7. तर ह्याचा जो कटिंगचा रेशो आहे तो काय झाला तुमचा 3/7. आणि हा रेशो म्हटला जातो त्यामुळे ह्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ऑप्शन. चलो M आणि N. सो याचा फॉर्म्युला काय असेल बघूया. इथे माझा काहीतरी कॉर्डिनेट असेल x, y. ओके, म्हणजेच काय, जर मी जर कोणताही कटिंग ऑब्जेक्ट घेतला तर तो बरोबर इथे जाऊन कट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी मला इथे x, y कॉर्डिनेट असतील. कॉर्डिनेट असतील तर त्याच्यामुळे त्याचा एक x कॉर्डिनेटसाठी एक फॉर्म्युला असेल आणि एक y कॉर्डिनेटसाठी एक फॉर्म्युला असेल. चलो, x कॉर्डिनेटसाठी एक फॉर्म्युला असेल, y कॉर्डिनेटसाठी एक फॉर्म्युला असेल. फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा नीट बघा. एक्स कॉर्डिनेट आहे ना, एक्स कॉर्डिनेट असेल तर फक्त एक्सलाच फक्त कन्सिडर करायचं. सो इट विल बी वॉट m इंटू x2. m इंटू x2 बघा, m इंटू x2 इकडचा रेशो इकडचा कॉर्डिनेट प्लस इंटरनल असल्यामुळे प्लस n इंटू x1. सो काय येईल n इंटू x1 डिवाइड बाय या दोघांचं काय येईल सम येईल, दॅट इज वॉट हियर m प्लस n. सिमिलरली y m इंटू y2 m इंटू y2 प्लस n इंटू y1 प्लस n इंटू y1 डिवाइड बाय वॉट हियर m प्लस n. सो हा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला इथून तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला इथून x कॉर्डिनेट मिळेल जिथे आपलं सेक्शन कट होणार आहे, जिथे आपलं इंटरनल सेक्शन होणार आहे त्याचे तुम्हाला इकडे व्हॅल्यूज मिळतील. फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचा ट्रिक सांगतो. पहिला m आहे, जर तुम्ही इकडचा m घेत असाल ना तर त्याचा x कॉर्डिनेट घ्या. mx2 प्लस nx1 अपॉन ह्या दोघांचं ॲडिशन. जेव्हा y कॉर्डिनेट काढेन my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. सो याला आपण काय म्हणतो इंटरनल सेक्शन म्हणतोय. नेक्स्ट मी एक्झाम्पल हे करतो, रिमूव्ह करतोय. ह्याचाच एक मित्र आहे, आय थिंक आपल्याला 10th एवढे त्याच्यावरती क्वेश्चन्स आले नव्हते, बट 11th काही चॅप्टर्स आहेत तिथे तुम्हाला येतील. त्याचा अजून एक आहे एक्सटर्नल सेक्शन. एक्सटर्नल सेक्शन म्हणजे काय असेल, इंटरनल सेक्शन तर आपल्याला कळून गेला. एक्सटर्नल सेक्शन म्हणजे लाईनच्या बाहेर असेल. काही फरक नाही आहे फॉर्म्युलामध्ये, फॉर्म्युला सेम राहतो, लाईन डायग्राम पण तुमची सेम राहील, फक्त हा जो प्लस आहे ना ते तुमचं काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. सो mx2 मायनस nx1 डिवाइड बाय m मायनस n. सिमिलरली y काय मिळेल मला m कधी सेकंड कॉर्डिनेट फर्स्ट लिहा my2 मायनस ny1 अपॉन m मायनस n. क्लिअर आहे. सो हा कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा एक्सटर्नल सेक्शन फॉर्म्युला. याला एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला पण म्हणतात काही बुक्समध्ये जर तुम्ही ऑथर्स चेंज केले तर. बट यस, तुमच्या सध्याच्या कॉन्सेप्टमध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल हे दोन फॉर्म्युलेज आहेत. ओके, नेक्स्ट. सो हे दोन फॉर्म्युलेज गरजेचे आहेत. त्याच्यानंतर आपण अजून एक कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये फॉर्म्युला बघितला, मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट म्हणजे काय एक्झॅक्टली बघूया. सेम परत माझा कॉर्डिनेट P येतोय, परत माझा कॉर्डिनेट Q येईल. कॉर्डिनेट आला की x1 y1 येतो. ओके, इथे काय येईल माझा x2 y2 आला. आता नीट बघा, सेक्शन कट होताना इकडे 30 आणि 70 कट होत होता, बट जेव्हा मी मिड पॉईंट म्हणेन तेव्हा सेक्शन तुमचा 50 आणि 50 होईल. म्हणजेच मी तुम्हाला एक्झाम्पल देतो परत एकदा. जर मी 100 mm लाईन आहे, जर जेव्हा मी याला मिड पॉईंटमध्ये कट करेन ना तेव्हा एक त्याचा काय असेल 50 असेल आणि दुसराही 100% काय असेल 50च असेल. 50पेक्षा चेंज होऊ शकत नाही. का, कारण की मिडला तो कट होतोय. सो मिडला कट झाला. मिडचा कटचा सेक्शन काय झाला m पॉईंट झाला. कॉर्डिनेट्स काय असतील x, y असतील. सो x इज इक्वल्स टू फॉर्म्युला नीट बघा. ह्याला पण बघा, इथे एमची व्हॅल्यू पण 1 असेल, एनची व्हॅल्यू पण 1च असेल. पाहिजे तर मी लिहितो कारण की दोघांचे सेक्शन बघा ना. जर मी इकडे जर रेशो काढायला गेलो m अपॉन n, सो m अपॉन n कॅन बी गिवन इन अ फॉर्म ऑफ वॉट 50/50 विच विल बी वॉट युअर 1. म्हणजे m जर असं लिहू शकतो ना m इज इक्वल्स टू n. m इज इक्वल्स टू n लिहू शकतो कधी, जेव्हा तो मिड पॉईंट असेल तेव्हा. तर त्याचा फॉर्म्युला काय बघा, एक्सचे बद्दल बोलतोय तर एक्सचेच कॉर्डिनेट घ्यायचे x1 प्लस x2 अपॉन 2. दिस इज फॉर युअर व्हॉट एक्स कोऑर्डिनेट. अँड y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 अपॉन 2. सो दिस इज फॉर व्हॉट युअर y कोऑर्डिनेट.
सो मिड पॉईंट फॉर्म्युला इज दिस. काय बरोबर जेव्हा केव्हा कुठेही तुम्हाला मिड पॉईंट वर्ड यूज केला जाईल. सो मिड पॉईंटमध्ये तुम्हाला एक्स कॉर्डिनेट असेल x1 + x2/2, वाय कॉर्डिनेट असेल y1 + y2/2. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा सेंट्रॉइड. सेंट्रॉइडला जायच्या आधी आपल्याकडे दोन आहेत. एक आहे आपल्याकडे मीडियन, आणि एक आहे आपल्याकडे काय अल्टिट्यूड. या दोन गोष्टी समजून घ्या, खूप लोकांचं कन्फ्युजन होतं. मीडियन म्हणजे एक्झॅक्टली काय, जर मी एखादा ट्रायंगल बनवला, ओके, एखादा ट्रायंगल बनवला P Q अँड R, ओके, सेम इकडे पण मी एक अल्टिट्यूडमध्ये पण मी एखादा ट्रायंगल बनवतो. सो P Q अँड R. मीडियन म्हणजे काय, समजा जर याचा Qचा जर एखादा मिडल पॉईंट असेल M, सिमिलरली PQचा जर एखादा मिडल पॉईंट असेल N, ओके, आणि ह्याचा असेल कन्सिडर करतो L, MNL, हे असे त्याचे पॉईंट्स आहेत, मिड पॉईंट्स आहेत. दीज आर नथिंग, पाहिजे तर मी इथे लिहितो L, M, N आर वॉट, मिड पॉईंट ऑफ साइड PQ, QR. So side PQ, QR and PR. ओके, जस्ट इथे अँड एक टाकून देतो, अँड N. सो इथे माझा असेल M. ओके, पॉईंटचं नाव दिलं. ओके, जर मी मिड पॉईंट बनवतो आहे, ओके, सो तुमची जी काही मिड पॉईंट असेल त्याची लाईन तुमच्या पॉईंटपासून बरोबर त्या मिड पॉईंटमध्ये पास व्हायला पाहिजे. सिमिलरली बघा, वर्टेक्स आणि ऑपोजिट साईडचा मिड पॉईंट, सिमिलरली वर्टेक्स आणि ऑपोजिट साईडचा मिड पॉईंट. ओके, क्लिअर आहे. चलो थोडंसं मी हे इरेज करतो कारण की त्याचं इंटरसेक्शन इम्पॉर्टंट आहे. बरोबर, यातून ए करून टाकतो. ओके, चलो. सो या पॉईंटला मी इथे नाव देतो M. सो जर मी बघायला गेलो, सो दीज आर नथिंग कॉल्ड ॲज व्हॉट अ मीडियन. ओके, एका ट्रायंगल्सचे 3 मीडियन असतात, मीडियनची डेफिनेशन जर करायला गेलो तर वर्टेक्सपासून ऑपोजिट साईडच्या मिड पॉईंटमध्ये तो बरोबर इंटरसेक्ट होतो, त्याला आपण काय म्हणतो, मीडियन म्हणतो. आणि त्याचा हा जो काही पॉईंट असतो त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड. सो माझ्या O पॉईंटला मी काय म्हणेन, सेंट्रॉइड. सो जेव्हा केव्हा क्वेश्चन मीडियनच्या बेसवरती तुम्हाला कुठेही जरी आला ना, तर तुमच्या डोक्यात मीडियन अशी असते, मीडियन काय असते, ट्रायंगलच्या ऑपोजिट साईडच्या मिड पॉईंटमधनं डिवाइड होते. ओके, चलो नेक्स्ट, अल्टिट्यूड काय असतो. अल्टिट्यूड म्हणजेच काय बघा, अल्टिट्यूड आणि मीडियन मोस्टली सेमच आहेत, फक्त डिफरन्स सांगतो काय. अल्टिट्यूड हा वर्टेक्समधनं पास होतो. ओके, अल्टिट्यूड हा वर्टेक्समधनं पास होतो आणि अपोजिट साईडला तो काय असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजेच काय, जर मी हा अल्टिट्यूड जर माझा बनवून घेतला, सो अल्टिट्यूड जर बनवून घेतला तर हा या साईडला परपेंडिक्युलर असेल, हा या साईडला परपेंडिक्युलर असेल, हा या साईडला परपेंडिक्युलर असेल. सो मीडियन, यस, मीडियन इज अ डिफरंट कन्सेप्ट. ओके, अँड अल्टिट्यूड इज डिफरंट कन्सेप्ट. मीडियन मॅक्सिमम तुम्हाला चॅप्टर्समध्ये 11-12मध्ये मिळेल, जिथे जिथे तुम्हाला सेंट्रॉइडचा यूज होईल तिथे तुम्हाला मीडियनवरती क्वेश्चन्स मिळतील. ओके, तर मीडियन सगळ्यांना कळलेलं आहे, तर आपण सेंट्रॉइड फॉर्म्युलावरती जाऊया. आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला काय बघूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला, पहिली गोष्ट, ॲप्लिकेबल ओनली फॉर ट्रायंगल्स. ओके, सो ट्रायंगलला अप्लाय होतोय, तर ट्रायंगलचे 3 वर्टेक्स असतात, एक वर्टेक्स P, एक वर्टेक्स Q, एक वर्टेक्स R. हा कोऑर्डिनेट काय, x1 y1, हा कोऑर्डिनेट काय, x2 y2, हा कोऑर्डिनेट काय, x3 y3. सेंट्रॉइड कुठे असतो, मगाशी तुम्हाला मी सांगितलं, जेवढ्या काही मीडियन असतील त्या सगळ्यांचं इंटरसेक्शन काय असतं, तुमचा सेंट्रॉइड असतो. तर तुमचा काय सेंट्रॉइड झाला, x, y झाला. तर तुमचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय येईल बघा, x इज इक्वल्स टू x1 + x2 + x3/3, x1 + x2 + x3/3. y कोऑर्डिनेट काय असेल, y1 + y2 + y3/3. So this is nothing but the formula for what here, centroid for your triangle x1 y1
x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. वाय कॉर्डिनेट काय असेल y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. सो सेंट्रॉइड फॉर्म्युला. सो यस, एवढेच तुमचे फॉर्म्युलेज जे आहेत ते कॉर्डिनेट जॉमेट्रीमधनं तुम्हाला 11th-12thमध्ये यूज होतील. नेक्स्ट आहे आपला, नेक्स्ट आपण चॅप्टर बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री. त्याला आपण ट्रिगो पण म्हणतो, ट्रिग्नोमेट्री पण म्हणतो. ओके, 10thमध्ये आपण काय बघितलं? पहिली गोष्ट इम्पॉर्टंट, ट्रिग्नोमेट्री इज ॲप्लिकेबल ओनली फॉर राईट अँगल्स ट्रायंगल. सो पी क्यू आर ला जर मी ट्रिग्नोमेट्री अप्लाय करत असेल तर एक अँगल त्याचा 90 डिग्री असणं गरजेचं आहे. थोडंसं नाव देऊन टाकतो, या अँगलला मी थिटा म्हणतो आणि या अँगलला मी काय म्हणतो, अल्फा म्हणतो. ट्रायंगलचे सम ऑफ द ट्रायंगल्स किती असतात, म्हणजे मी असं म्हणू शकतो हा माझा म्हणजे अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल्स टू वॉट, या 180 डिग्री. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ युअर ट्रायंगल इज वॉट, या 180 डिग्री. चलो, सो ट्रिग्नोमेट्री जस्ट मी एक्सप्लेन करायला गेलो. ओके, चलो ट्रिग्नोमेट्री. मोस्टली लोक ट्रिगोही म्हणतात त्याला. सो चलो, आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये काही रेशोज आहेत. एक आहे तुमचा साईन, एक आहे तुमचा कॉस, एक आहे तुमचा टॅन. आधी एवढं समजून घेऊया, साईन कॉस टॅन, मग त्याच्या पुढचे बघूया. साईन लक्षात ठेवा, साईनला इथे एक अँगल असतो, इथे एक हा अँगल असतो, कॉसला अँगल असतो, टॅनलाही एक अँगल असतो. ओके, जर मी साईन अल्फा म्हटलं, ओके साईन अल्फा म्हटलं, साईनचा फॉर्म्युला का लक्षात ठेवा, ऑपोजिट साइड अपॉन व्हॉट, हायपोटेनियस. ओके, नेक्स्ट जर कॉसला म्हटलं तर ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, आणि तेच जर मी टॅनला म्हटलं, टॅन बघा, टॅन तुमचा काय बघा, साईन अपॉन कॉस आहे, साईन अपॉन कॉस आहे. तर याचा इकडे एक अँगल असेल, मी आता अँगल मेन्शन करत नाही आहे. सो बघा, आता माझा अँगल अल्फा आहे, तर सगळ्यांना मी जर अल्फा मेन्शन केला तर इथे माझा साईन अल्फा अपॉन कॉस अल्फा असेल. तर बघा साईन काय असेल बघूया. साईन काय माझा ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, that is divided by what here, adjacent side upon हायपोटेनियस. बघा हायपोटेनियस कट होऊन जाईल. सो मला पुढे काय मिळेल, ऑपोजिट अपॉन ॲडजेसंट. ओके, सो बघा साईन अल्फा काय, आता अल्फाबद्दल बोलतो बघा. अल्फा, आता या अल्फा अँगलसाठी ही साईड काय असेल, ॲडजेसंट असेल. ही साईड काय असेल तुमची, ॲडजेसंट असेल. मला पूर्ण याला जागा नाही आहे, जस्ट आय विल से ॲडजेसंट. नेक्स्ट ही साईड तुमची काय असेल, ऑपोजिट असेल. सो याला ऑपोजिट म्हणू, आणि याला आपण काय म्हणू शकतो, हायपोटेनियस म्हणू शकतो. चलो साईन अल्फामध्ये येऊया. साईन अल्फा ऑपोजिट काय आहे, साईडचं नाव काय, पी क्यू. सो इथे काय येईल माझा पी क्यू अपॉन हायपोटेनियस काय आहे, पी आर. सो हायपोटेनियस येईल पी आर. कॉस अल्फामध्ये आलो, अल्फा इकडे आहे, तर यस ॲडजेसंट काय आहे, क्यू आर. सो ॲडजेसंट काय येईल, क्यू आर. हायपोटेनियसचा तुमचा सेम राहील, पी आर. सो इथे तुमचा काय मिळेल, पी आर मिळेल. थोडं, सो हायपोटेनियस तुम्हाला काय मिळेल, पी आर मिळेल. सो नेक्स्ट टॅन चेक करा काय मिळेल. सो टॅन इज नथिंग बट वॉट, हियर ऑपोजिट काय तुमचा पी क्यू आहे. सो पी क्यू अपॉन काय मिळेल, पी क्यू अपॉन मला काय मिळेल, क्यू आर मिळेल. ओके, चलो साईन कॉस टॅन कळलेला आहे. त्याच्यानंतर त्याचेच पुढे मित्र आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज, फर्स्ट इज कॉल्ड ॲज कोसेक अल्फा, त्याच्यानंतर एक सेक अल्फा, आणि त्याच्यानंतर तुमचा येतो कॉट अल्फा. चलो
चलो कोसेक अल्फा काय 1/sin अल्फा, लक्षात ठेवा 1/sin अल्फा. सेक अल्फा काय 1/cos अल्फा आणि कॉट अल्फा काय 1/tan अल्फा. काय नाही आहे, रेसिप्रोकल करायचं आहे. जर तुमचा साइन अल्फा PQ/PR असेल त्याचाच रेसिप्रोकल काय होऊन जाईल PR/PQ, म्हणजेच काय हायपोटेनियस अपॉन अपोजिट. सेकला लिहिलं मी. सो काय मिळेल मला PQ/PR. नेक्स्ट सेक अल्फा 1/cos अल्फा आहे ना, कॉस काय आहे QR आहे, 1/ जेव्हा होतं त्याचा रेसिप्रोकल होऊन जाईल. रेसिप्रोकल काय होईल तुमचा QR/PR. नेक्स्ट कॉट अल्फा टॅन अल्फा काय बघा PQ/QR आहे, त्याचाच रेसिप्रोकल होऊन जाईल. दॅट विल बी वॉट हियर QR/PQ. सो दिस इज नथिंग बट वॉट हियर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. सो हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला कुठे यूज होतील 11th आणि 12th मध्ये यूज होतील. चलो त्याच्यानंतर साइन थिटा जस्ट मी जे फॉर्म्युलाज लागतील तेवढेच फक्त लिहून देतो तुम्हाला. सो तुम्हाला एक लागेल कोसेक थिटा इज कॅन बी गिवन इन द फॉर्म ऑफ 1/sin थिटा, or I can say sin theta can be given in a form of 1/cosec theta. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल किंवा हा एक ग्रुप लक्षात ठेवावा लागेल. सेकंड ग्रुप तुमचा काय असेल बघूया. cos theta is equals to 1/sec theta. ओके, सिमिलरली sec theta is equals to 1/cos theta. नेक्स्ट थर्ड तुमचा काय आहे tan theta is equals to 1/cot theta. सिमिलरली cot theta is equals to 1/ तुमचा काय असेल tan theta. ओके, सो यस हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे ग्रुप ऑफ कॉम्प्लिमेंट अँगल्स. व्हॉट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स खूप इझी आहेत. फॉर्म्युलाज बघून घेऊया. जर साइन ऑफ 90 मायनस थिटा असेल ना, तर त्याचा फॉर्म्युला काय असेल तुमचा कॉस थिटा. ओके, नेक्स्ट कॉस ऑफ 90 मायनस थिटा असेल ना, त्याचा फॉर्म्युला तुमचा काय असेल साइन थिटा. नेक्स्ट जर मी लिहिलं टॅन ऑफ 90 मायनस थिटा असेल ना, त्याचा फॉर्म्युला काय असेल कॉट ऑफ 90 मायनस थिटा. सिमिलरली कोसेक 90 मायनस थिटा, सेक थिटा, थोडंसं ते कॉट थिटा येईल. ओके, कोसेक 90 मायनस थिटा, सेक थिटा. जर मी लिहिलं सेक ऑफ 90 मायनस थिटा, दॅट विल बी वॉट हियर कोसेक थिटा. And last cot of 90 minus theta, that can be given in a form of what sec theta. So this is nothing but what here complement angles. So just like परत एकदा रिवाइज करून घ्या. सो तुमचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स एक्झॅक्टली काय आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स साइन 90 मायनस थिटा जर बघायला गेलो, सो कॉस थिटा आहे, कॉस ऑफ 90 मायनस थिटा साइन थिटा आहे. ओके, टॅन ऑफ 90 मायनस थिटा तुमचा कॉट थिटा येईल. कॉसेक 90 मायनस थिटा सेक थिटा येईल. सेक ऑफ 90 मायनस थिटा कोसेक थिटा येईल. कॉट ऑफ 90 मायनस थिटा सेक थिटा येईल. सो हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे फॉर्म्युलेज लक्षात राहिले पाहिजे. त्याच्यानंतर 3 फॉर्म्युलेज अजून आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये. एक फॉर्म्युला आहे तुमचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. मोस्टली स्टुडंटला हा फॉर्म्युला लक्षात राहतो, बट त्याचा सेकंड फॉर्म्युला लक्षात राहत नाही. सेकंड फॉर्म्युला लक्षात ठेवायची एक तुम्हाला ट्रिक सांगतो. हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे ना, या फर्स्ट फॉर्म्युला डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा करा. जर मी याला डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा केलं ना, तर इथे मला काय होईल, तर इथे पण मला प्रत्येक टर्मला डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा करेल.
सो इथे पण मी काय करेन, डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा करेन आणि इथे काय मिळेल 1 साइन स्क्वेअर थिटा. काय साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल होऊन जाईल, मला इथे 1 मिळेल प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा आपण आत्ताच बघितलंय बघा. साइन अपॉन कॉस जर टॅन होत असेल तर कॉस अपॉन साइन तुमचं काय होऊन जाईल, कॉट होऊन जाईल आणि स्क्वेअर स्क्वेअर आहे सो कॉट स्क्वेअर थिटा. 1 साइन स्क्वेअर थिटा, 1 साइन स्क्वेअर थिटा कॅन बी गिवन इन अ फॉर्म ऑफ वॉट हियर, कोसेक्स स्क्वेअर थिटा. सो यस, हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. साइन स्क्वेअर थिटाचा हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. चलो थर्ड फॉर्म्युला. आता आधी सेकंड फॉर्म्युलामध्ये डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा केलं, थर्ड फॉर्म्युलामध्ये डिवाइड बाय व्हॉट, कॉस स्क्वेअर थिटा करा. सो मी काय करेन, पहिल्याला साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 कॉस स्क्वेअर थिटा. चलो कॉस स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय मिळेल, मला माहिती आहे पहिला तर टॅन थिटा मिळेल, पण स्क्वेअर असल्यामुळे टॅन स्क्वेअर थिटा ह्याची व्हॅल्यू मला 1 मिळेल. 1 कॉस स्क्वेअर थिटा मला काय मिळेल, सेक स्क्वेअर थिटा. सो दॅट इज नथिंग बट वॉट, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके, सो नीट बघूया. येस, सो येस, जर तुम्ही टॅन थिटासाठी फॉर्म्युला पाहिजे असेल ना, टॅन थिटासाठी फॉर्म्युला अजून एक ॲड करतो मी, साइन थिटा अपॉन कॉस थिटा हाही फॉर्म्युला अप्लाय होतो. कॉट थिटासाठी उलटा रेसिप्रोकल कॉस थिटा अपॉन साइन थिटा हाही फॉर्म्युला यूज होतो. सो यस, ट्रिग्नोमेट्री, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, त्याच्यानंतर तुमचे जे फॉर्म्युलाज आहेत जे स्क्वेअर म्हणू शकतो किंवा अँगल्सचे स्क्वेअर म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे दॅट इज नथिंग बट वॉट, हियर ट्रिग्नोमेट्रिक टेबल. आत्तापर्यंत तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक टेबल बघून करत होता किंवा सॉल्व करून करत होता, बट येस 11th आणि 12thला तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो पटपट लक्षात असले पाहिजेत. तुम्हाला एक ट्रिक सांगतो, 0 डिग्री असतो ट्रिग्नोमेट्रिक रेशोवरती, 30 डिग्री एक असतो, 45 डिग्री असतो, त्याच्यानंतर 60 डिग्री असतो, त्याच्यानंतर एक आपला 90 डिग्री असतो. ओके, चलो पहिला तुमचा असतो इथे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. बस साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाच लक्षात ठेवा, बाकीचे सगळे तुम्ही आता आरामात काढू शकता. सगळ्यांना माहिती आहे 0 1 2 3 4. मॅक्सिमम नंबर काय तुमचा 4 आहे, त्या 4ने या सगळ्या नंबर्सला डिवाइड करा. सो 0/4 काय होईल, 0 होईल. हा काय मिळेल मला, 1/4 मिळेल. हा आपल्याला 2/4 मिळेल, पण त्याला जर मी डिवाइड केलं तर 1/2 मिळेल. हा मला काय मिळेल, 3/4 मिळेल. 4/4 मला काय मिळेल, 1 मिळेल. नेक्स्ट आता तुमचे एक्झॅक्टली काय चालू होतील, अँगल चालू होतील. हा तुमचा काय होता, एक प्री स्टडी होता किंवा आपल्याला फॉर्म्युला जनरेट करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या. चलो, आणि नेक्स्ट टॅन थिटासाठी ओके बघूया. पुढे पार्टिशन्स टाकून देतो म्हणजे इझी पडेल समजायला. स्क्वेअर रूट्स घेईन मी, स्क्वेअर रूट्स घेईन. 0चा स्क्वेअर रूट काय येईल, 0 येईल. 1/4चा स्क्वेअर रूट काय येईल, 1चा स्क्वेअर रूट 1, 4चा स्क्वेअर रूट 2. याचा स्क्वेअर रूट काय येईल, 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट 1/√2. याचा स्क्वेअर रूट काय येईल, √3. 4चा स्क्वेअर रूट काय मिळेल, 2. 1चा स्क्वेअर रूट मला काय मिळेल, 1 मिळेल. साइन थिटाचे सगळे अँगल सेट झाले आपले. कॉस थिटा लिहिताना बघा नीट, 90 डिग्रीला 0 डिग्रीला शिफ्ट करा, 0 डिग्रीला 90 डिग्रीला शिफ्ट करा. जर मी फक्त साईनचे अँगल्स लक्षात ठेवले, जर मला साइन 91 असेल ना तर डेफिनेटली कॉस 0 तुमचा 1 असेल. कॉस 0 जर साइन 0 जर तुमचा 0 असेल ना तर डेफिनेटली कॉस 90 तुमचा काय असेल, 0 असेल. कॉस 90 तुमचा काय असेल, 0 असेल. सिमिलरली 60 जो कॉस 60 आहे ना तोच तुमचा काय असेल, जो साइन 60 आहे तो तुमचा काय असेल, कॉस 30 असेल. जो साइन 30 आहे तो तुमचा काय असेल, कॉस 60 असेल. काही नाही करत आहे, लास्ट टर्म हियर, फर्स्ट टर्म लास्ट, सेकंड टर्म ॲट द प्लेस ऑफ फोर्थ टर्म ॲट द प्लेस ऑफ सेकंड, आणि ह्या जो 45 आहे तो तुमचा तसाच्या तसा खाली. ओके, चलो नेक्स्ट टॅन थिटा. ते 1 लिहायचं आहे बिकॉज फॉर लास्ट टर्म तुमची 1 आहे. नेक्स्ट साइन थिटा अपॉन कॉस थिटा, सॉरी,
साईन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. 0/1 मला काय मिळेल, 0/1 0. सॉरी. नेक्स्ट 1/2 अपॉन √3/2. 2 2 गेट कॅन्सल, मला इथे काय मिळेल 1/√3. नेक्स्ट 1/√2, 1/√2 कॅन्सल होऊन जाईल, मला मिळेल 1. √3/2, 1/2, 1 2 2 कॅन्सल होऊन जाईल, मला मिळेल √3. आणि 1/0. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये नॉट डिफाईन एनडी लिहित होता, पण त्यालाच आता तुम्ही पुढे इन्फिनिटी म्हणू शकता. इन्फिनिटीचं हे सिम्बॉल आहे, या सिम्बॉलला आपण काय म्हणतो, इन्फिनिटी. ह्याच्या सिम्बॉलला आपण काय म्हणतो, इन्फिनिटी. सो यस, ट्रिग्नोमेट्रिक. जर तुम्हाला आता पुढे कोणी विचारलं व्हॉट इज कोसेक, कोसेक थिटा 1/0, बघा 1/0 नॉट डिफाईन होऊन जाईल, याला रेसिप्रोकल करेन, याला रेसिप्रोकल करेन का, कारण की कोसेक थिटा तुमचा काय 1/sin आहे. ओके, टॅन थिटा काय तुमचा साइन अपॉन कॉस आहे. सो नेक्स्ट ह्याला मी काय लिहीन 2/√3. लास्ट तुमचं काय असेल 1/1, तुमचं काय असेल 1 असेल. सिमिलरली तुम्ही सेक काढू शकता याच्या रेसिप्रोकल करून, कॉसच्या रेसिप्रोकल करून, त्या कॉट काढू शकता टॅनच्या रेसिप्रोकल करून. ओके, बट लक्षात ठेवा मोस्टली ट्रिग्नोमेट्रीजमध्ये आपण लोअर रेशोजमध्ये जास्त सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम्स, म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटामध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सो दिस इज फ्रॉम व्हॉट हियर अ ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टर.